दावोस कराराद्वारे अहिल्यानगरमध्ये 12,000 कोटींची गुंतवणूक, 18,000 रोजगार निर्मिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तोरल इंडियाच्या सुपा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. अहिल्यानगर. दावोस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून यात एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात 11,519 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. याद्वारे 18,000 रोजगाराची निर्मिती होणार असून उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 लोकांना रोजगार मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी सुपा तालुका पारनेर MIDC येथे तोरल इंडियाच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, आमदार काशीनाथ दाते, सुरेश धस, विक्रमसिंह पाचपुते, तोरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भरत गीते व थोनी ॲल्युमिनियमचे लोथर थोनी आदी उपस्थित होते. इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गुंतवणूक येत असल्याचे नमूद करीत मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, तोरल इंडियाचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. स्वतंत्र व आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी मेक इन इंडिया संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या वस्तूंची आपल्याला आयात करावी लागते त्याला सक्षम पर्याय देशातच निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी आता भारतात व विशेषतः महाराष्ट्रात भरत गीते यांच्यासारख्या उद्योजकांमुळे तयार होत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, अहिल्यानगर जिल्हा.